नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, सुधीर भाऊंच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान चंद्रपूर येथे आपल्या सभेसाठी आले आणि त्यांनी या सभेमध्ये काँग्रेसचा समाचार घेतला, उबाटा सेनेचा समाचार घेतला आणि यामध्ये ते बोलता बोलता असं बोलले की हे जे मोदी विरोधात जे काही इंडी अलायन्स आहे, इंडिया डॉट डॉट हे अलायन्स, मग यांच्याबरोबर असलेले हे स्टॅलिन असतील किंवा कर्नाटकमधील असलेले काही पक्ष असतील, मग खडगेंचे पुत्र खडगे आणि स्टॅलिनचे पुत्र यांनी हिंदू समाजावर किंवा हिंदू धर्मावर जी काही गरळ ओकली, मग अगदी हिंदू धर्माला डेंगू, मलेरिया, एड्स सारख्या ज्या काही उपमा दिल्या. काही लोकांनी तर असं म्हटलं की हा जो गायपट्टा आहे हा गोमूत्र प्रदेश आहे. अशा प्रकारची हिणकस भाषा जे हे लोक वापरतात. हिंदू धर्मांविरुद्ध अतिशय द्वेष भावना या लोकांच्या मनामध्ये. हेच ते सांगितल्यावर जे पंतप्रधानांनी काय म्हटले ते बघा. इंडिया अलायंस के लोग दक्षिण भारत को अलग करने की धमकी दे रहे हैं. इंडिया अलायंस में शामिल डीएमके पार्टी सनातन को डेंगू, मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं. तेव्हा पंतप्रधानांनी असं म्हटलं की हे दक्षिण मधले जे काही नेते असतील यांनी हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम केले. हिंदू धर्माविषयी गरळ ओकतात. प्रभू श्रीरामांच्या विरुद्ध सुद्धा जे काही बोलतात आणि त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून जे काही आज उद्धव ठाकरे स्वतःला हिंदू किंवा हिंदू हृदय सम्राटांचे सुपुत्र, शिवसेना, सत्ता आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. आणि एक बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तर त्यांचा एक हिंदुत्वाचा विचार होता. हिंदुत्वाच्या आधारेच ही शिवसेना मोठी झाली, वाढली, सत्तेवर आली. आणि आज बाकी शिवसेना त्या विचारात राहिली नाही. शिवसेनेला हिंदुत्वाची किंवा हिंदू धर्माची काही गरज वाटत नाही. हिंदूंच्या बाबतीत किंवा हिंदू धर्माच्या बाबतीत गरळ ओकणाऱ्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात. आणि हिंदू धर्माच्या बाबतीत कितीही वाईट बोललं तरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक शब्द सुद्धा काढू शकत नाही. अशी ही नकली शिवसेना. आणि ह्या नकली शिवसेनेवर लोकांनी विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं स्टेटमेंट नरेंद्र मोदींनी केलंय. खरं तर या गोष्टीचं जे काय असेल ते राजकीय तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात, पण इतक्या खालच्या थराला जाऊन जे उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना किंवा देशाचे गृहमंत्री अमित शहांना ज्या पद्धतीनं किंवा पक्षाच्या बाबतीत जे काही असं म्हटले ते पण एकदा पहा. पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे. भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे. नाही, नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे. म्हणून मी यांना भाडखाऊ म्हणतो, कारण त्यांचं स्वतःचं कोणीच नाहीये. हा तुमचा भाडखाऊ जनता पक्ष नाही तर दुसरा कोणता जनता पक्ष आहे? आता भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीला असं म्हणायचं की ही भाडखाऊ जनता पार्टी आहे.
तुम्ही नरेंद्र मोदींवर टीका करा, अमित शहांवर टीका करा, तो तुमचा अधिकार आहे. आता नकली सेना म्हटले त्यांनी, त्यामध्ये असं काय कुठलं शिवी होती काही? तुम्हालाही वेगळं काहीतरी बोलता आलं असतं. पण भाडखाऊ कसा शब्द हा कसा वाटतो? किंवा ही जनता, भारतीय जनता, ही देशाची जनता भाडखाऊ कशी होऊ शकते? किंवा भारतीय जनता पार्टीला मतं देणारे जे कोणी मतदार असतील, मग आज जे 25 कोटी आहे की 30 कोटी आहे की 35 कोटी आहे, हे मतदार भारतीय जनता पार्टीला मतं देतात, हे भाडखाऊ कसे होऊ शकतात? त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, विश्व हिंदू परिषदेच्या असतील, RSSच्या असतील, अनेक लोक आहे, युवक आहे, युवती आहे, हे सगळे लोक उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने भाडखाऊ झाले. खरं तर अशा गोष्टीचा इलेक्शन कमिशननी सुद्धा याच्यावर चौकशी केली पाहिजे की अशा पद्धतीचे घाणेरडं तुम्ही टीका टिप्पणी करणार आणि देशाच्या जनतेला किंवा मतदारांना तुम्ही शिव्या देणार. आता मतदारांनी कोणाला मतं द्यायचे हे काय उद्धव ठाकरेंना विचारून द्यायचं काय? मताचा अधिकार हा ऐच्छिक विषय. कोणी काँग्रेसला मतदान करतं, कोणी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पण मतदान करेल, कोणी राष्ट्रवादीला करेल, कोणी भारतीय जनता पार्टीला करेल. तुम्हाला मतदान करणारे चांगले आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करणारे भाडखाऊ मतदार, असं कसं होऊ शकतं? त्यामुळं या सगळ्या पातळीहीन झालेल्या लोकांची अवस्था इतकी गंभीर आहे. खरं तर यांना हिंदुत्व, हिंदू या शब्दाची आता ॲलर्जी आहे. हे लोक असं बोलतात की नरेंद्र मोदी बाहेरचे, नरेंद्र मोदींची हे महाराष्ट्रात येऊन आम्हाला नकली कसक म्हणू शकतात. खरं तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी आरसा दाखवला उद्धव ठाकरेंना बाहेरचं कोण आहे आणि आतलं कोण, ते पण एकदा बघून घ्या. पूछिए तो मुंबई में के असली बासिंदे तो वहां के मछुआरे हैं, बाकी सब लोग तो बाहर से आए हैं. स्वयं ठाकरे परिवार बिहार का रहने वाला है और बिहार से आके धार में बसे और धार से जाके अभी जाके मुंबई पहुंच गए. तो अगर मुंबई का इतिहास देखा जाए तो वो शहर तो मछुआरों का शहर है, बाकी सब तो बाहर के आए हैं. तेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आहे का हे महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले. खरं तर दिग्विजय सिंग कायम सांगत असतात की हे महाराष्ट्रीयन नाही आहे म्हणून. हे तर खरी, पण हा वाद नाही. पण बाकी यांनी सांगायचं हे बाहेरचे ते बाहेरचे. अहो, देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री हे बाहेरचे कसे होऊ शकतील? तुमची पात्रता नाही. तुम्ही मुंबई महाराष्ट्रातून दुसरीकडे जाऊन कुठं जाऊन 2 मतं तुम्ही पाडू शकत नाही. लाखोंच्या मतं नरेंद्र मोदींना लोक देतात. आज वाराणसीमध्ये तिसऱ्यांदा मोदी उभे आहेत. प्रचाराची सुद्धा गरज नाही, 1 दिवस फॉर्म भरण्यासाठी जातात आणि लाखो मतं नरेंद्र मोदींना वाराणसीचे लोक देतात. तुम्ही जरा एखाद्या निवडणुकीमध्ये कुठंतरी उभे राहून पहा. अगदी शेजारी, तुमच्या शेजारी वांद्र्यामध्ये असलेला मतदारसंघ आहे, तिथं तरी निवडणूक लढा. पण ते तुम्ही करणार नाही. तुम्ही फक्त लोकांना शिव्या देणार. देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा तुम्ही रावण बोलणार. अक्षरशः तुम्ही गृहमंत्र्यांना तडीपार बोलणार. ही तुमची भाषा गल्लीबोळामध्ये एखाद्या
रस्त्यावर चाललेल्या भांडणांमध्ये सुद्धा असे शब्द वापरले जात नाही, अशा पद्धतीची भाषा उद्धव ठाकरे वापरतात. खरं तर 2.5 वर्ष दुर्दैवाने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचं 2.5 वर्षामध्ये वाटोळं झालं. 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयामध्ये हा माणूस कधी गेला नाही, घर कोंबड्यावाने घरात बसून राहिला आणि आज देशाच्या पंतप्रधानांना शिव्या घालतात आणि भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना बाडकाऊ जनता बोलतात. हे अतिशय निषेधार्ह आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार लोकांनी केला पाहिजे. आणि यांच्या सभेमध्ये आता पालघरमध्ये यांचा कुठं भगवा दिसला नाही. खरं तर हिंदुत्वाच्या आधारे स्वतःला प्रोजेक्ट करतात, बाळासाहेब ठाकरेंसारखे हावभाव करतात. यांच्याकडे काय बाकी आहे? न बाळासाहेबांची शिवसेना हे नाव यांच्याकडे आहे, न बाळासाहेबांचं धनुष यांच्याकडे आहे, न बाळासाहेबांचे विचार, न बाळासाहेबांचे आचार. मग आता बाळासाहेबांचं काहीच यांच्याकडे शिल्लक नाही, तर मग हे नकली नाही तर काय असली आहे? खरं तर बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे पुढे नेण्याचं काम करतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे, धनुष्यबाण त्यांच्याकडे, तुमच्याकडे कुठलं काय? त्यामुळं निवळ आपण फक्त त्रागा करायचा. अक्षरशः बाळासाहेब ठाकरेंनी आयती शिवसेना आपल्या हातात दिली होती, ती सुद्धा सांभाळता आली नाही. आता आपले विचार काँग्रेसमय झाले, कम्युनिस्टांचे झाले, लेफ्टिस्टांचे झाले, पुरोगामी झाले. खरं तर या लोकांना शिवसेना नको होती. शिवसेना महाराष्ट्रातून आणि मुंबईमधून कशी हकालपट्टी करता येईल हे कम्युनिस्ट बघत होते. आता ह्या कम्युनिस्टांबरोबर, या लेफ्टिस्टबरोबर बाळासाहेबांनी अक्षरशः आयुष्यभर संघर्ष केला. या मुंबईमधून या लेफ्टिस्टांना बाहेर काढताना बाळासाहेबांनी काय काय त्याग केला असेल किंवा काय काय केला असेल हे बाळासाहेबांना माहिती आहे. पण आज तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. तुमच्याकडं आज जे काही तुम्ही स्वतःचे विचार जे गहाण ठेवले काँग्रेसकडं, आणि तुम्ही जे काही उसने विचार हे लेफ्टिस्ट आणि कम्युनिस्टांचे घेऊन जे सभांमध्ये तुम्ही गरळ ओकतात हिंदूंवर, तेव्हा तुम्ही आता कुठल्या असली शिवसेना राहिले? तुमच्याकडं नकली शिवसेना असल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्या सभा तुम्ही घेतात, आता पालघरची सभा, इथं एक भगवा झेंडासुद्धा तुमच्या सभेत दिसला नाही. तुमची हिंदू बोलण्याची तिथं हिंमतसुद्धा झाली नाही. हिंदू शब्द तुम्ही तुमच्या डिक्शनरीतून काढून टाकला आहे. खरं तर 2.5 वर्षात सुरुवातीलाच या पालघरमध्ये साधू संतांची हत्या झाली. निष्पाप साधू जे काही उद्धव ठाकरेंच्या या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस यांची हत्या झाली. खरं तर हे इथं असलेले कम्युनिस्ट आणि ख्रिश्चन मिशनरी यांचा सगळा या साधू संतांच्या हत्येपाठीमागं उद्देश आणि हात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. या इथं झालेले हे प्रकार तुम्हाला माहिती आहे. पण आता शिव्या द्यायच्या, आपल्याकडं आता काही शिल्लक नाही, आपल्याकडं वैचारिक अनुष्ठान नाही, आपण कुठल्या कामावर व्हिजनवर मतं मागू शकत नाही, आपल्या तसा दृष्टिकोन नाही, आपल्यात तशी क्षमता नाही. मग आपलं तोंडाचं भांडवल शिव्या शाप लोकांना द्यायचे आणि आपली गटार गंगा फक्त व्हायची, इतकाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा, संजय राऊतांचा चालू आहे. रोज उठून फक्त मोठ्या लोकांना शिव्या द्यायच्या, मतदारांना शिव्या द्यायच्या. याच्या पलीकडे या नकली शिवसेनेचं उद्दिष्ट नाही आहे.
उद्दिष्ट नाही आहे हेच यातून स्पष्ट होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.